आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस, आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या 5ही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET-UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75% पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे.
त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरूकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A चा विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5चा ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पी.व्ही. सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने म्हैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.